शुभरात्र माझ्या सगळ्या मैत्रिणींना. तर मैत्रिणींनो, काल होती आपल्या बाप्पाची जन्माष्टमी आणि आजला दहीहंडी सोहळा. तर प्रत्येकाच्याच गावामध्ये आपल्या बाप्पाची दहीहंडी आणि जन्माष्टमीचा सोहळा पार पडतो आणि आमच्याही गावामध्ये अगदी आनंदाच्या वातावरणामध्ये हा दहीहंडी सोहळा आज पार पडला आणि खूप पावसाचं वातावरण होतं. छानपैकी हा सोहळा झाला आणि खरंच आपलं बाप्पा श्रीकृष्णाचं जर त्याग करायचा म्हटलं ना मैत्रिणी, तर त्याग करायचं कोणाकडून शिकावा त्याग करायला, तर आपल्या श्रीकृष्ण बाप्पाकडनं शिकावा. कारण श्रीकृष्णाचा जन्म होताच त्याला त्याचे आईबाप सोडावे लागले. नंतर त्याचा सांभाळ केला नंद यशोदेने, ते देखील कालांतराने दुरावले. त्यानंतर आयुष्यामध्ये आल्या राधेचा देखील त्याग करावा लागला. त्यानंतर गोकुळ मथुरा असं म्हणजे सगळ्याच गोष्टी त्याच्या हातातनं निष्ठत गेल्या, तरी देखील आनंदाने कसं जगायचं हे आपल्या बाप्पाकडनं शिकलं पाहिजे. शिकतो आणि ज्याला खरंच श्रीकृष्ण कळाला त्याच्या जीवनाचा सोहळा झाला. मी तर असं म्हणे